हाय फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम स्टडी करणार आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम प्रॅक्टिकली आपण चेक केलेला आहे. म्हणून इथं मात्र हे थिअरम आपण थिअरेटिकली प्रूव्ह करणार आहे. थिअरेटिकली प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे. मग स्टेटमेंट काय आहे बघा. इफ a line is parallel to one side of a triangle and it intersects remaining two sides in two distinct points, then the line divides the two sides in a same proportion. हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा स्टेटमेंट झालं. मग जेव्हा आपण थिअरेटिकली हे थिअरम प्रूव्ह करायला जातो, मग पहिल्यांदा आपल्याला डायग्राम काढावं लागेल. मग डायग्राम काढण्यासाठी जे गिव्हन आहे ते गिव्हन आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. ह्या थिअरममध्ये गिव्हन काय बघा, जर तुम्ही इफपासून देनपर्यंतचा जो स्टेटमेंट असतो तो गिव्हन आहे, है ना. देन कुठून स्टार्ट झाला इथं काय काय दिलं आहे. ट्रायंगल इज गिव्हन, अ लाईन इज गिव्हन, आणि तो लाईन काय आहे, पॅरलल आहे ट्रायंगलच्या एका साईडला. आणि तोच लाईन इंटरसेक्ट रिमेनिंग टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन टू डिस्टिंक्ट पॉईंट्स. म्हणजे हे जर लक्षात आलं असेल, म्हणजे एक ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे, त्याच्यामध्ये एक लाईनसुद्धा ड्रॉ करायचा आहे. तो लाईन कसा असायला पाहिजे, ट्रायंगलच्या एका साईड्सला पॅरलल असला पाहिजे. मग आता ए बीला पॅरलल असणारा मी लाईन जर असा काढला, दिस लाईन इज अ पॅरलल टू ए बी, पण हा पुढचा कंडिशन हा याला अप्लाय होत नाही, कारण हा लाईन काय करायला पाहिजे, रिमेनिंग टू साईड्सला. जर हा ए बीला पॅरलल असेल तर त्याचे रिमेनिंग ए सी आणि बी सी साईड्स आहेत त्याला तो इंटरसेक्ट करायला पाहिजे टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये. म्हणजे या पद्धतीचा लाईन आपल्याला इथं काढावं लागणार आहे. म्हणजे इथं टू डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केलेला लाईन आणि एका साईडला पॅरलल असणार लाईन, अशा पद्धतीचे डायग्राम आपल्याला त्याच्या प्रूफसाठी काढावं लागणार आहे. ओके, मग पहिल्यांदा आपण डायग्राम काढू. डायग्राम ABC is the triangle, L is the line which is parallel to BC and intersecting AB and AC in point P and Q. या डायग्रामवरूनच आपण गिव्हन, डायग्राममध्ये जे जे दिसतंय ते आपण इथे गिव्हनमध्ये लिहितो. काय काय बघा, इन ट्रायंगल ABC line L is parallel to segment BC, line L intersect side, otherwise a segment AB and AC in point P and Q respectively. This is the given. then नंतरचा जो स्टेटमेंट आहे, द लाईन डिवाइड्स द टू साइड्स इन अ सेम प्रोपोर्शन. हा जो मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे तो मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिता आला पाहिजे. ओके,
प्रूफ. काय प्रूफ करायचं बघा, हा जो लाईन आहे ह्या दोन्ही साईड्सना प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करतो. याचा अर्थ काय, दिस टू द रेशो ऑफ दिस टू पार्ट्स इज इक्वल टू द रेशो ऑफ AQ and QC. That means the ratio of AP upon PB, AP upon PB, this is equal to AQ upon QC. हे जर आपण प्रूव्ह केलं तर ॲटोमॅटिकली असं आपण म्हणू शकतो की दिस लाईन L इट डिवाइड्स दिस टू साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. ओके, कन्स्ट्रक्शन काय बघा, तर कन्स्ट्रक्शन लिहितो, ड्रॉ सेगमेंट BQ and segment CP. स्टेट कन्स्ट्रक्शन लिहिलं तो कन्स्ट्रक्शन इथं डायग्राममध्ये दाखवायचा. ड्रॉ दिस segment PC, otherwise the CP, and this is the segment BQ. इथपर्यंत लक्षात आलं. आता प्रूफ लिहित असताना हे मी सगळं खोडतो, फक्त डायग्राम ठेवतो. ओके, प्रूफ काय करायचं आहे, AP upon PB is equal to AQ upon QC. जे प्रूव्ह करायचं आहे ते किती लिहितो, वी नीड टू प्रूव्ह हियर AP upon PB is equal to AQ upon QC. ओके, आता इथं प्रूफला स्टार्ट कर. तर प्रूफ लिहित असताना थोडंसं विचार करा काय काय करायचं आहे. AP upon PB हा जो रेशिओ आहे हा ह्या डायग्राममध्ये कशाला इक्वल आहे या संदर्भात विचार करा. हे प्रूफ करत असताना जे तुम्ही प्रूफमध्ये लिहिलेलं आहे त्याचा जो LHS आहे AP upon PB डायग्राम जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर हे जे रेशो आहे इट इज इक्वल टू द रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PBQ. ह्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशोला हा इक्वल आहे. बघा, आता ह्या दोन्ही ट्रायंगलच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर ह्या दोन ट्रायंगलचे हाईट्स सेम आहेत. हे दोनच ट्रायंगल इथं मी रफली काढून दाखवतो. हा APQ and second one is here is the point BPQ. आता ह्या दोन्ही ट्रायंगलचा जर रेशो ऑफ एरियाज घेतला तर त्यांचा रेशो ऑफ एरिया AP upon PB येईल बिकॉज these two triangles having a same height. ओके, त्याच पद्धतीनं हा जो सेकंड रेशो आहे AQ upon QC, जर तुम्ही एवढाच पार्ट जर तुम्ही ट्रायंगलचा पाहिला APQ, here is the point C, APQ point C, these two triangles are also having the same height. ह्या दोन्ही ट्रायंगलचा जर एरियाचा रेशो जर घेतला तर तो AQ upon QC येणार आहे. म्हणजे मला AP upon PB मिळवायचं आहे आणि AQ upon QC मिळवायचं आहे. नंतर हे दोन्ही इक्वल आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. ओके, म्हणजे हिअर सपोज दिस वन इज अ ट्रायंगल फर्स्ट, दिस वन इज अ ट्रायंगल सेकंड. हा परत हा APQ सेम ट्रायंगल आहे म्हणून हा ट्रायंगल 1 झाला, हा ट्रायंगल 2 झाला. म्हणजे AP upon PB this is equal to the ratio of area of triangle 1 and triangle 2. This is the first equation. Then या पार्टमध्ये जर तुम्ही विचार केला तर AQ upon QC, AQ upon QC it is equal to ratio of area of triangle 1 and triangle, it is a triangle 3. इक्वेशन सेकंड. आता हे दोन्ही इक्वल कधी असणार, हे दोन रेशो जेव्हा इक्वल असतील. कोणता, एरिया ऑफ ट्रायंगल
1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 3. हे दोन्ही इक्वल होण्यासाठी याचे न्यूमरेटर सेम आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 3 हे प्रूव्ह करायचं आहे. जर हे दोन्ही जर आपण इक्वल आहेत हे प्रूव्ह केलं तर ॲटोमॅटिकली वी कॅन राईट दिस ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. मग हे दोन ट्रायंगलचे एरिया आपल्याला इक्वल प्रूव्ह करायचं आहे. मग हे डायग्राम जर ऑब्झर्व केला हे दोन्ही ट्रायंगल बघा, ह्या दोन ट्रायंगलच्या बाबतीत जर तुम्ही ऑब्झर्व केला हे दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत. ह्या पॅरलल लाईन्समध्ये जर मी पी क्यू ह्या दोन्ही ट्रायंगलचा जर बेस कन्सिडर केला तर त्यांचा करस्पॉन्डिंग हाईट हा सेम आहे. दोन पॅरलल लाईनमध्ये असल्यामुळे त्यांचा हाईट सेम आहे. पी क्यू त्यांचा बेस सेम आहे. इफ द बेस अँड हाईट आर सेम फॉर टू ट्रायंगल्स देन एरिया ऑफ दीज टू ट्रायंगल्स आर सेम. ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियासुद्धा सेम झाला कारण त्यांचा बेस आणि हे बघा बेस पी क्यू आहे आणि दोन पॅरलल लाईन्समध्ये असल्यामुळे तर करस्पॉन्डिंग हाईट पण सेम आहे. मग आपण थर्ड इक्वेशनमध्ये एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल 3 हे आपण प्रूव्ह केलं तर ॲटोमॅटिकली फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड दिस वन इज द थर्ड, या फर्स्ट सेकंड आणि थर्डवरून हे दोन्ही इक्वल आहेत आपण लिहू शकतो. लक्षात घ्या म्हणजे आपण प्रूव्ह कसं करणार आहे. ओके, आता ते आपण इथं लिहू. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू ज्याला आपण फर्स्ट ट्रायंगल म्हणलो होतो अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी दिस इज द सेकंड ट्रायंगल. द रेशो ऑफ एरिया ऑफ these two triangle is equal to is only AP upon PB because these are with the equal heights. These two triangles are with equal heights. This is the equation 1. Next, area of triangle APQ. इकडचा विचार करू लागलो मी ह्या दोन ट्रायंगलचा अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. This is equal to AQ upon QC. This is the equation second. ह्याच दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो का घेतला कारण आम्हाला AQ अपॉन QC पाहिजे. ह्याच दोन ट्रायंगलचा एरिया रेशो का घेतला कारण आपल्याला AP अपॉन PB पाहिजे. These two triangles are also with the equal heights. ओके, आता हे दोन्ही इक्वल प्रूव्ह करण्यासाठी हे दोन्ही रेशो आपल्याला इक्वल प्रूव्ह करायचे डिस्कशन केलेलं आहे. न्यूमरेटर दोन्हीचा सेम आहे. डिनॉमिनेटर मधले हे जे दोन ट्रायंगल्स आहेत त्यांचा एरिया आपल्याला इक्वल आहे प्रूव्ह करायचा आहे. हिअर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. मी डायरेक्टली लिहिलेलं आहे त्याचं रिझन इथं लिहितो. दीज आर विथ इक्वल बेस अँड corresponding heights and equal corresponding heights. या दोन्ही ट्रायंगलसाठी बेस आणि त्यांचा करस्पॉन्डिंग हाईट सेम आहे. मग बेस आणि हाईट सेम असेल तर त्यांचा एरिया सेम असतो करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणून हे दोन्ही ट्रायंगलचा एरिया इक्वल झाला. दिस इज द इक्वेशन थर्ड. फ्रॉम दिस इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड वी कॅन राईट these two ratios are equal. Area of triangle APQ upon area of triangle PQB. This one is equal to area of triangle APQ upon area of triangle PQC. Reason from 1, 2 and 3. लक्षात आलं कारण ह्या दोन्हीचं न्यूमरेटर सेम आहे कारण न्यूमरेटरमध्ये तोच ट्रायंगल आहे. डिनॉमिनेटर पण सेम आपण 3 वरनं लिहिलेलं आहे म्हणून हे दोन्ही रेशो इक्वल झाले. बट दिस एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन PQB इज नथिंग बट इट इज AP अपॉन PB. हा जो रेशो आहे हा रेशो AP अपॉन PB ला इक्वल आहे. हा जो सेकंड रेशो आहे तो AQ अपॉन QC ला इक्वल आहे. हे कशावर लिहिलं फ्रॉम 1 and 2. हे फ्रॉम 1 and 2 हेच आपल्याला काय करून दाखवायचं आहे प्रूव्ह करून दाखवायचं. तुम्ही टेक्स्टबुकमधला हा जो प्रूफ आहे तो प्रूफ पेज नंबर 7 वरती आहे.
तो प्रूफ तुम्ही तुमच्या वहीमध्ये कॉपी करू शकता. कॉपी करणं म्हणजे बघून लिहू शकता. ठीक आहे. आणि मी याच्यावरून एक होमवर्क तुम्हाला देतो, तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. होमवर्क काय बघा, लक्षात आलं ना? हे लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ 1-2 वेळा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर याच्यावर मी तुम्हाला होमवर्क काय देतो बघा, तुम्हाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमसाठी गिव्हन लिहायचं आहे, प्रूव्ह लिहायचं आहे, कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे, प्रूफ लिहायचं आहे. पण डायग्राम बघा, दिस इज द ट्रायंगल, गिव्हन ट्रायंगल PQR अँड दिस लाईन इज पॅरलल टू PQ. इथं स्टेटमेंट लिहिलेलं नाही, मी सांगू लागलो, लक्ष द्या. In this triangle PQR, this line L is parallel to PQ and this line L is intersecting these two sides in two distinct points, and points are A and B. You have to write for this diagram. Given diagram तर काढून दिलेला आहे, हेच diagram काढून given लिहा. Then you have to write a proof. Then you have to write a construction. इथं construction आपल्याला करावं लागणार आहे. Then proof. ह्या गोष्टी म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम या डायग्रामसाठी तुम्ही पुढचा भाग कंप्लीट करायचा आहे. हेच तुम्हाला दिलेला हा होमवर्क आहे. ठीक आहे. आता द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याचा कॉन्व्हर्स काय आहे बघा. लास्ट 9th स्टँडर्डमध्ये आपण कॉन्व्हर्स स्टेटमेंटचा स्टडी केलेला आहे. जर गिव्हन स्टेटमेंट इफ देन असेल तर तो देन आणि देनच्या ऐवजी इफ आणि इफच्या ऐवजी देन, सगळ्यासाठी हा अप्लाय होत नाही, काहीसाठीच अप्लाय होतो. तर तसं आपण इंटरचेंज केलं तर त्याला आपण कॉन्व्हर्स म्हणतो. द कॉन्व्हर्स ऑफ, नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला शॉर्ट फॉर्ममध्ये BPT सुद्धा म्हणतात. BPT इथून पुढे जेव्हा मी BPT लिहीन त्यावेळी तो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे, लक्षात घ्या. नाऊ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता कॉन्व्हर्स काय बघा, ट्रायंगल तर येणार ऑब्वियसली, लाईन पण येणार ABC. दिस इज द लाईन हिअर, इंटरसेक्टिंग पॉईंट्स आर P and Q. इथे बघा, सपोज अ लाईन is if a line divides two sides of a triangle in the same proportion. Statement बघा, if a line divides two sides of a triangle in the same proportion, then the line is parallel to the third side. म्हणजे इथं जर गिव्हन मध्ये हे दोन्ही रेशो जर इक्वल असतील, AP/PB इज इक्वल टू AQ/QC, हे दोन्ही रेशो इक्वल, याचाच अर्थ काय, दिस लाईन डिवाइड्स दीज टू साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. असं जर असेल तर देन हे जर गिव्हन असेल देन काय असतो, दिस लाईन L अदरवाईज अ लाईन PQ इट इज पॅरलल टू द थर्ड साइड. हे थर्ड साइड इज अ सेगमेंट BC. दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ BPT. ओके. याचा आपण प्रूफ वगैरे बघणार नाही, परीक्षेसाठी तो नाही, फक्त त्याचा कॉन्व्हर्स इथं आपण डिस्कशन केलं नाही, याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत, लक्षात घ्या. आता आपण जे प्रॅक्टिस सेट आहे 1.1 तिथल्या एक्झाम्पलबद्दल आपण डिस्कशन करूया. प्रॅक्टिस सेट 1.1. आता प्रॅक्टिस सेट 1.2 प्रॅक्टिस सेट 1.2 मधले बरेचसे एक्झाम्पल हे एक्झामसाठी नाहीत तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 1.2 म्हणजे जो 25% ओमिट केलेला आहे कोविडमुळं, त्याच्यामुळे याच्यातले बरेचसे एक्झाम्पल ओमिट झालेले आहेत. पण तुम्हाला इथून पुढं मॅथ्सचा अभ्यास करायचा असेल 10वी नंतर ना, मग तो भाग तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडी तो असणारच आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला करावाच लागेल. पण एक्झामला येणार नाही एवढेच. मग मी या व्हिडिओमध्ये एक्झाम पर्पजली जे एक्झाममध्ये येणार आहेत तेवढंच एक्झाम्पल्स मी इथं डिस्कशनसाठी घेणार आहे. ओके. मग याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फक्त सेकंड एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल आणि 10th एक्झाम्पल हे 3च एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहेत, बाकीचे ओमिट झालेले आहेत. ओके. मग ह्याच्यातला हा जो सेकंड एक्झाम्पल आहे त्याच्या संदर्भात आपण जाऊ. त्याला मी आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधला हा फर्स्ट एक्झाम्पल म्हणतो. ओके. फर्स्ट एक्झाम्पल काय बघा,
मी एक्झाम्पल कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणजे कसं आहे ते सांगतो. एक ट्रायंगल दिलेलं आहे तुम्हाला तिथं. फर्स्ट एक्झाम्पल, ट्रायंगलचं नाव वगैरे तेच लिहू दे का? ओके, म्हणजे काय बघा, ट्रायंगल PRQ इज अ क्यू. दिस इज अ ट्रायंगल PRQ. M आणि N हे PR आणि PQ वरचे पॉईंट्स आहेत. N अँड M. हिअर इज द N आणि इथं M. आणखीन काय दिलंय बघा एक्झाम्पलमध्ये. द लेंथ ऑफ PM इज गिवन, इट इज अ 15. द लेंथ ऑफ PQ इज गिवन 25. Okay. The length of NR is given 8 and the length of PR is given 12. Sorry, PR is given 20. And question is that you have to state whether the NM is parallel to RQ. Give the reason. क्वेश्चन काय कळालं का बघा. ट्रायंगल PQR आहे, याच्यामध्ये N आणि M हे जे दोन पॉईंट्स आहेत डायग्राममध्ये दिसते ते ट्रायंगलच्या दोन साईड्सवरती आहेत आणि काही इथं लेंथ्स दिलेले आहेत. आणि तुम्हाला काय इथं फाइंड आउट करायचं आहे किंवा प्रूव्ह करायचं आहे की हा NM RQला पॅरलल आहे का नाही, रिझन्स विथ रिझन. मग हे NM RQला पॅरलल कधी असेल, जर इथं दिलेल्या माहितीवरून जर विचार केला तर आपल्याला हे कॉन्व्हर्स ऑफ BPTचा वापर करावा लागेल. इफ PN अपॉन NR दिस रेशो इज इक्वल टू PM अपॉन MQ, हे दोन्ही रेशो जर इक्वल असतील तरच हा याला पॅरलल असेल. कारण इथं जर करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल आहेत, त्यांचे कुठल्याही अँगलचे माप वगैरे दिले नाहीत, त्यामुळे आपण हे पॅरलल आहेत किंवा नाही याच्यासाठी ते टेस्ट आपण वापरणार नाही. मग इथे दिलेला आता जो आपण स्टडी केलेला आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT, मग हे दोन रेशो जर इक्वल असतील तर हे लाईन्स पॅरलल आहेत हे आपण सांगू शकतो. जर रेशो इक्वल नसतील तर पॅरलल नसणार आहे. ओके, मग आपण ते रेशोच्या बाबतीत विचार करू. आता PN अपॉन NR काढायचं असेल तर PNचं लेंथ माहिती पाहिजे. तर PNचं लेंथ दिलेलं नाही, कसं काढता येईल त्या संदर्भात तुम्ही विचार करू शकता. PM अपॉन MQचं हा रेशो जर काढायचा असेल, सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असेल तर MQचं लेंथ दिलं नाही, तो आपण दिलेल्या माहितीवरून काढू शकतो. ओके नाही. इन दिस डायग्राम P-N-R, that means P, N and R, these 3 points are collinear. Here N is in between P and R. 9th स्टँडर्डला आपण स्टडी केलेलं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला PNचं लेंथ काढायचं आहे आणि PNचं लेंथ काढू शकतो. द लेंथ ऑफ PN इज इक्वल टू, इट इज अ PR मायनस NR. PRचं लेंथ दिलेलं आहे, द PR इज 20 मायनस 8 इज इक्वल टू 12. दिस इज द लेंथ ऑफ PN. एकदा का तुम्ही PNचं लेंथ काढला तर हा PN अपॉन NR हा रेशो तुम्हाला मिळेल. नेक्स्ट, अँड ऑब्झर्व दिस सेकंड सेगमेंट P dash, M dash, Q. These 3 points are collinear. M is in between P and Q. From this one we can calculate the length of MQ. MQ length is equal to, it is a PQ minus PM. काय डीपमध्ये चर्चा करायची गरज आहे, 9th मध्ये झालेलंच आहे आणि हा काय लॉजिक आहे, सिम्पल आहे. काही नाही सांगितलं तरी तुमच्या PMQचं लेंथ किती मिळेल हे ओरली आपण सांगू शकतो. पुट द व्हॅल्यू 25 मायनस 15 इज इक्वल टू 10. ओके, एकदा का लेंथ मिळाली आपण रेशो काढू. नाव इन ट्रायंगल PQR, PN अपॉन NR क्वेश्चन मार्क PM अपॉन MQ. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत की नाही अजून आपण चेक केलं नाही, तोपर्यंत इथं क्वेश्चन मार्क. पुट द व्हॅल्यूज
Pn 12, it is a 12 upon Nr 8, empty box, question mark, empty box काढो त्याच्यात क्वेश्चन मार्क. नेक्स्ट इथे व्हॅल्यू PM 15 आणि MQचं लेंथ किती आहे, MQ 10. हे दोन्ही रेशो इक्वल आहेत. पहिला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. बोथ आर डिव्हिजिबल बाय 4 है ना. 4 3 12, 4 2 8. हे दोन्ही डिव्हिजिबल बाय 5 आहे है ना. मग हे पण 5 3 5 2 हे दोन्ही रेशो इक्वल आले. 3:2 3:2. हे दोन्ही रेशो इक्वल आहे. देअरफॉर NM segment NM is parallel to segment RQ. आपण हे लिहू शकतो. आता हे दोन्ही सेगमेंट पॅरलल आहेत. मग स्टेट वेदर दीज आर पॅरलल ऑर नॉट. म्हणजे हे दोन्ही रेशो इक्वल आल्यामुळे दीज टू लाईन्स आर पॅरलल. रिझन इट इज कॉन्व्हर्स. वी आर युजिंग कॉन्व्हर्स ऑफ BPT. अकॉर्डिंग टू कॉन्व्हर्स ऑफ BPT these two segments are parallel to each other. झालं. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल, एकदम इझी एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा. एक्झाम्पल सेकंड. triangle ABC is there. एक ट्रायंगल दिले ABC. ओके. P पॉइंट हा AB सेगमेंट वरती आहे. Q पॉइंट AC सेगमेंट वरती आहे. हा जो PQ आहे इथे अँगल APQ 60 डिग्री. angle this PBC, otherwise ABC, this one is a 60 degree. And question is that you have to prove that AP upon PB is equal to AQ upon QC. बघा, ऑब्झर्व करा, काय लक्षात येते का बघा. व्हेरी इझी एक्झाम्पल आहे ना. आलं लक्षात. सोल्युशन कसं सॉल्व करणार आहे. हे दोन्ही रेशो इक्वल कधी असतात बघा. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. दॅट मीन्स दिस लाइन PQ divides these two sides of a triangle in a same proportion when it is possible if this PQ is parallel to BC. This is basic proportionality theorem. So here we need to prove this PQ is parallel to BC. कसं PQ BC ला पॅरलल आहे हे कशावरून. हे डायग्राम बघितलं की आपल्याला लक्षात येईल. these two angles are corresponding. Why? PQ and BC are the two lines. AB is its transversal. These two angles are corresponding angles. Corresponding angles जर congruent असतील तर हे लाइन्स पॅरलल असतात. लाइन्स पॅरलल असेल की we can use the BPT. Then by BPT we can write these two ratios are equal. म्हणजे प्रूव्ह झालं है ना. एकदम सिंपल आहे. फर्स्ट वी नीड टू प्रूव्ह these two lines are parallel. जरा सेगमेंट म्हणून दिलं तरी चालेल. सेगमेंट PQ and segment BC, segment AB is their transversal है ना. या दोन सेगमेंटचा हा ट्रान्सवर्सल आहे. and angle APQ this is congruent to angle ABC. Why? both the measure of these two angles are 60 दिलेला आहे. So these two angles are congruent. If these are the corresponding angles, therefore we can write this segment PQ is parallel to segment BC. Why? We are using the corresponding angle test.
जो करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे तो करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनुसार आपण लिहू शकतो दिस टू आर पॅरलल. नाव आता आपल्याला ह्याचीच आवश्यकता होती ते आपल्याला मिळालं. नाव इन ट्रायंगल, आता आपण ट्रायंगलचा विचार करू. इन ट्रायंगल ABC दिस सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट BC. आता याच्यात वर लिहिलेलं आहे, याला जर तुम्ही 1 म्हणला आणि इथं तुम्ही असं लिहू शकता, वाय दिस टू सेगमेंट्स आर पॅरलल फ्रॉम इक्वेशन 1. In triangle ABC, this segment PQ, which is intersecting the two sides of a triangle in two distinct points, this segment is parallel to the third side of the triangle. Therefore, AP, sorry, black pen वापरू. Therefore, AP upon PB is equal to AQ upon QC. Hence proved. It proves why these two ratios are equal. ह्याला पॅरलल असेल तर हे दोन्ही रेशो इक्वल असतात बाय BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ओके, एकदम इझी आहे. असेच तुम्ही पण एक्झाम्पल्स तयार करू शकता. इथे 60च्या ऐवजी अँगल बदलू शकता, ट्रायंगलचं नाव बदलू शकता, है ना. मगाशीचा जो फर्स्ट एक्झाम्पल होता त्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे पॅरलल आहेत किंवा नाही हे बघायचं होतं. मग इथल्या सेगमेंटचे तुम्ही लेंथ लिहून मग ते पॅरलल आहेत का नाही कॉन्व्हर्स ऑफ BPTचा वापर करून, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल स्वतः तुम्ही तयार करता त्यावेळी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, तुमचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतं. आता याच्यातला जो थर्ड एक्झाम्पल आहे तर झालं. प्रॅक्टिस सेटमध्ये आणखीन एकच एक्झाम्पल राहिला थर्ड, जो टेक्स्टबुकमध्ये 10th नंबरला आहे. तो एक एक्झाम्पल तुम्हाला BPT आणि कॉन्व्हर्स ऑफ BPT त्याचा वापर करून सॉल्व करायचा. ह्या क्वेश्चनमध्ये काय बघा, DEF इज द ट्रायंगल. DEF हा एक डायग्राम थोडंसं मी मोठा काढतो बघा. रफ काढू लागला, पट्टीचा वापर केलेला नाही. ओके, here is the point D, vertex E, vertex F, and point X is in its interior region. This is the point X in its interior region, and X is connected to D. X हा D ला जॉईन केलेला आहे, E ला जॉईन केलेला आहे. डायग्राममध्ये तुम्हाला असं दिसेल क्वेश्चनमध्ये. आणि X हा F ला सुद्धा जॉईन केलेला आहे. आणखीन काय दिलं बघा, दिस सेगमेंट PQ, this segment PQ, it is parallel to DE. Segment QR is parallel to side EF. This is the given, and they ask to prove this segment PR is parallel to segment DF. मग काय प्रूव्ह करायला सांगितलं, prove that segment PR is parallel to segment DF. हे प्रूव्ह करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिली त्यांनी. ॲक्च्युली हे प्रूव्ह करा म्हणून दिलं नाही, प्रूव्ह करण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आहे, तो ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. क्वेश्चन लक्षात आले का बघा परत एकदा. क्वेश्चन तुम्हाला इथं रिपीट करतो. DF ट्रायंगल दिसते तुम्हाला, X त्याच्या इंटेरियर रिजनला आहेत. इथं त्या पद्धतीनं सेगमेंट हा जो PQ आहे हा PQ सेगमेंट DE ला पॅरलल आहे, QR सेगमेंट EF ला पॅरलल आहे. देन यू हॅव टू प्रूव्ह दॅट. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. काय प्रूव्ह करण्यासाठी, फॉर PR इज पॅरलल टू DF. मग इथं ॲक्टिव्हिटीमध्ये काय काय दिलं बघा, प्रूफ. in triangle XDE, in triangle XDE,
पी क्यू इज पॅरलल टू डी आणि इथं एक एम्प्टी बॉक्स आहे. मग इथं काय लिहिणार? पी क्यू इज पॅरलल टू डी. पी क्यू इज पॅरलल टू डी हे आपल्याला गिवन आहे, दिलेलं आहे, तिथं आपण लिहू शकतो. पहिल्यांदा मी हे पूर्ण ॲक्टिव्हिटी इथं लिहितो, नंतर आपण कंप्लीट करू. ओके. नेक्स्ट एक्स पी अपॉन एम्प्टी बॉक्स आहे इज इक्वल टू एम्प्टी बॉक्स अपॉन QE. Why these two ratios are equal? This is the equation 1 and you have to write the reason for that in this box. Next, in triangle XEF QR is parallel to EF. Why these two are parallel? Write the reason in this box. Then if this QR is parallel to EF, then you have to write which ratios are equal to each other. इथं हे दोन्ही रेशो तुम्हाला लिहायचे. This is the equation second. And why these two ratios are equal, you have to write the reason here. Next, from these two equation, ह्या दोन्ही इक्वेशन पासून कोणते दोन रेशो इक्वल होतात ते तुम्हाला लिहायचे आहे. फ्रॉम 1 and 2. रेड पेन होते बघा. From this is the equation 2, this one is equation 1. From 1 and 2. Therefore, if these two ratios are equal to prove केला, then we can write this segment TR is parallel to segment DF by using converse. It is a converse of BPT. Okay. आता हे कंप्लीट करू. इन ट्रायंगल XD, जेव्हा आपण XDE ट्रायंगल म्हणतो त्यावेळी तुमचं पूर्ण फोकस हा XDE ट्रायंगलवरच असायला पाहिजे. बाकीच्या गोष्टी ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसू नये, मगच हे समजायला सोपं होईल. XDE म्हणलं तर हाच ट्रायंगल, एवढाच ट्रायंगल तुम्हाला दिसायला पाहिजे. जसं अर्जुनला पक्षीचं डोळाच दिसत होता, तेवढं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला हे करता आलं पाहिजे, त्याच गोष्टी दिसायला पाहिजे. Here PQ is parallel to D. Why these two segments are parallel? Because this is the given. क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बरं का. मी तो क्वेश्चन एक्सप्लेन केलेला होता, ते लिहिलेला नाही. टेक्स्टबुकमध्ये तो क्वेश्चनमध्ये PQ इज पॅरलल टू D दिलेला आहे, मग तो गिवन झाला. नेक्स्ट, दिस XP, जेव्हा तुम्ही एवढाच ट्रायंगल तुम्ही विचारात घेता, हा जर ह्याला पॅरलल असेल तर बाय BPT वी कॅन राईट दिस XP अपॉन PD is equal to this is XQ upon QE. काय प्रॉब्लेम गडबड करू नका. XQ upon QE. Why these two ratios are equal? By BPT according to basic proportionality there. In triangle DXE, look आता DXE triangleच तुम्हाला दिसायला पाहिजे. In this triangle DXE, QR is parallel to EF. This is the given. बघा आता ऑब्झर्व करा, ह्या ट्रायंगलमध्ये कोणते दोन रेशोज इक्वल असणार? QR इज पॅरलल टू EF म्हणजे अकॉर्डिंग टू BPT दिस XQ अपॉन QR, कारण हा जो QR लाईन आहे तो या दोन्ही साईडला सेम प्रोपोर्शनमध्ये डिवाइड करतो. दॅट मीन्स हियर XQ अपॉन दिस इज अ QE, इट इज इक्वल टू XR अपॉन RF. वाय these two ratios are equal? Again BPT. Next, now from this equation 1 and 2, which two ratios are equal? तुम्ही जर हे दोन्ही रेशो इक्वेशन जर नीट ऑब्झर्व केला, याच्यातला जो RHS आहे, सेकंड इक्वेशन मधला जो LHS आहे, बोथ आर सेम रेशो. इथं पण XQ अपॉन QE, XQ अपॉन QE, म्हणजे XQ अपॉन QE हा XP अपॉन PD ला इक्वल आहे. XQ अपॉन QE XR अपॉन RF ला पण इक्वल आहे. याचा अर्थ हे दोन्ही रेशो पण इक्वल झाले. So from these two equation we can write this XP upon PD, this ratio is equal to XR upon RF. बघा ह्या डायग्राममध्ये ते कुठे आहेत बघा. दिस XP अपॉन PD ह्या ट्रायंगलमध्ये. ऑब्झर्व दिस ट्रायंगल. ह्याला बघा मी रेड पेननं दाखवतो होता, हा शेवटचा ट्रायंगल. याच्यामध्ये आपल्याला फोकस करायचं आहे ह्या ट्रायंगलमध्ये. इन दिस ट्रायंगल द रेशो XP अपॉन PD इज इक्वल टू XR अपॉन RF. हे दोन्ही रेशो जर इक्वल असेल तर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT वी कॅन राईट दिस इज PR
इज पॅरलल टू डी एफ आणि तेच सेगमेंट पी आर इज पॅरलल टू सेगमेंट डी एफ लिहिलेलं आहे. इन दिस वे वी हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटी. एकदम इझी ॲक्टिव्हिटी आहे. ओके, मग हे सगळे जे प्रॅक्टिस सेट 1.2 मधले हे जे 3 एक्झाम्पल्स आहेत आणि बी पी टी थेरम जो आहे आणि त्या थेरम नंतर आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला एक डायग्राम काढून त्याच्यासाठी गिवन प्रूफ कन्स्ट्रक्शन प्रूफ लिहायला सांगितले. सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा आणि त्याची कॉपी पाठवा व्हॉट्सअपला. ओके, थँक्यू.